तील कोळी गावात प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळांकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय खराब झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते। या रस्त्यावर असलेल्या डीपीला अलीकडेच आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले असून त्यामध्ये सांडपाणी साचल्याने अपघाताचं प्रमाण वाढले। या मार्गावरून अंगणवाडी तसेच 1ली ते 7वी पर्यंतचे विद्यार्थी दररोज ये-जा करत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय। नागरिकांनी ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांकडे वारंवार निवेदने दिली असली तरी अद्याप ठोस कार्यवाही झालेली नाही। तसेच महावितरणकडेही तक्रार करूनही समाधानकारक प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। येत्या काही दिवसात रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिलाय। या बातमीचा आढावा घेतलाय हातगाव प्रतिनिधी दयानंद गायकवाड यांनी। या गावातील गावकरी राहणारे जे या प्रवास करतात या रस्त्यानं त्याची थोडं विचार घेऊ या रस्त्याबद्दल काय म्हणणं आहे। आपलं नाव काय? माझं शंकर दिगंबर चौतमाळ। माझ्या घराशेजारीच हा डेपो आहे आणि हे रस्ता आहे की नाही, हे रस्ता आता सगळं पाणी आहे। तर या डेपोच्या या रस्त्याला पाणी असल्यामुळं इथं जिल्हा परिषद शाळा आणि दवाखाना आहे। तर शाळेमध्ये म्हणजे मुलांना जाता जमणं झालं तर या डेपो इथून मुलं चालले, पण याला जीवितहानी आहे। आणि हे डिपो आता सगळं आज जळालेला आहे, धूर निघालेला आहे। अक्षरशः शाळेचा टाईम होता आणि मुलं सगळे इथं थांबले होते आपल्या घरासमोर थांबले होते, तर त्याला खूप विलंब झाला। इथं या डिपोला हे झालं, सगळी आग लागली पूर्ण। आम्ही आज गावात अंधारात आहोत आणि या डिपोचा आज नाही अनेक 2 वर्षापासून यांना सांगणं आहे की भाई डिपो आपल्या रोड लगत आलेला आहे, तुम्ही बाजूला हे करा, पाठवा, बाजूला हे करा, पण कोणाचंच लक्ष नाही। गावाचे पुढारी हे रोड लगत सगळ्या रोडबद्दल आम्ही सांगायलो। हे आज नाही का, आज 2 मोटरसायकल माझ्या घरासमोर नाही का उचलल्या, बाई होती त्याच्यासोबत, ती स्लिप झाली, पण कोणाला जाग येणं झाली। तरी तुम्ही पाठपुरावा केला का? पाठपुरावा सरपंचाला त्याला सांगितलं करूच म्हणले, आता केव्हा करते तर काय सांगावं। आता सरपंच काय म्हणले? सरपंच आता आले म्हणले, आता हे सप्ताह झाले की करूच म्हणले, पण काहीच नाही। हे नाल्या सगळ्या जाम झाल्या, सगळं पाणी आपल्या सगळं वाहले। सप्ताह झाला का तुमचा? सप्ताह झाला ना, सप्ताह होऊन बी का 15 दिवस झाले ना। आज 2 गाड्या उचलल्या माझ्या घरासमोर। तुमचं नाव काय? दवाखान्यात जायचं असेल तर कसं पेशंट कसं असाच नाही की त्या कडनं किंवा त्या कडनं मध्ये चिकनच राहतं। इथलेच कोळीचे, पण या रस्त्याचं असं अवघड झालं की संध्याकाळी तर तसंच जायचं म्हणे, रात्री घेऊन सुद्धा जायचं म्हणे, इतकी अडचणी आली। अशी या रस्त्याची परिस्थिती बेकार आहे। तुम्ही म्हणलं ना गावामध्ये, आता गावात म्हणायला नाही, विषय मांडला मात्र कोणी हो होच करायले, सरपंच हो होच करायले, सगळे लोक हो होच म्हणाले, मात्र याचा कोणी भाग घेईन असा आहे। तुम्ही नाव काय? बोला तुमचे विद्यार्थी मुलं असतील ना? आहेत ना आमचे, माझेच मला ना बोलतो मी सगळं गुत्तभर आहे, सगळं रेकॉर्ड करून येतो टोटल। दवाखाना आहे आज जवळपास मला कळते तेव्हापासून या रस्त्याची हीच अवस्था आहे। डिपू पहिले बरेच दिवस सांगितलं डिपू रस्त्याच्या पाठीमागे घ्या, पण अजूनही नाही घेतलं। या रस्त्याची तर मला कळते तशी तेच अवस्था आहे। पूर्णपणे दोन्ही नाल्या ब्लॉक झाल्या। सरपंच काय कधी उपसत नाही, ग्रामसेवक बघत नाही। असा हे प्रकार घडत आहे तर याच्यावर तुम्ही काही उपाय काढला का? उपोषणला बसणार का? हा, उपोषणला गरज पडले आम्ही उपोषणला सुद्धा बसलो। असं का? तुमचं म्हणणं उपोषणला बसणार का? उपोषणला बसायचं, कारण 1-2 वर्षापासून मी खूप हे करायलो, पण कोणीच याची दखल घेणं झालं। रोज गाड्या उचलायलो मी, लेकराला जाईन, बाकी काही विषय नाही। खरंच या रस्त्याची खूप बिकट परिस्थिती आहे आणि या रस्त्यालगत आरोग्य केंद्र व प्राथमिक शाळा, लहान मुलं कितीपर्यंत शाळा बोलतो शाळा आहे। दररोज लेकरं पडतात, छोटे मुलं या रस्त्यानं, हे रस्ता बघा किती खराब आहे, खड्डे न खड्डे, पाणी साचलेलं आहे। आणि पाणी हे काय, पाणी बी खूप नाल्याचं खराब पाणी, दुर्गंध पाणी समजा। या पाण्यामुळे बी मुलांचे पायाला
काय आमचे चिखली म्हणतात, चिखल्या होतात व त्याचे दुखापत झाल्यामुळे त्या मुलाला दवाखाना सुद्धा जायला रस्ता चांगला नाही. न्यूज ऐकूया मराठी. त्याचे काय राजीव काळे राहणार पुळे तालुका हातगाव जिल्हा नांदेड. मी सरपंचाला 1000 वेळ सांगला असेल की तुम्ही लेकराची व्यवस्था करा. ते काम ते तुम्ही पुढे राहून तुम्ही काम करता का? मी काय एक नागरिक असल्यामुळे मी कसं करणार त्याचं काम? पुढे आपण कसं करणार? कसं करायला पाहिजे? त्याचं काम आहे पुढे राहून काम करायचं. मला आपल्याला JCB आणून देतो, JCB घेऊन तुम्ही काम करून द्या. कोण्या हिशोबाने काम करायचं आपण कसं? मी 1000 माणसात एखाद्या म्हणतो ग्रामसेवकला ही गोष्ट दाखवलेली आहे, त्याची माझी तक्रार झालेली आहे. हां काय म्हणले ग्रामसेवक म्हणले ते कोणत्या तरी गायकवाडला लावलं म्हणे, शिवाजी गायकवाड आहे ते त्याला लावलं म्हणे. मी नंतर गेलो तर त्याचा उपाय काही झालेला नाही. सरपंच तुमची गावाची कमिटी हां गावातली कमिटी कोण आहे ते माहीत नाही आपल्याला. असं माहीत असलं तर त्याचे काय सांगू आता बोलण्यात काय नाही अर्थच नाही बोलण्याचा. नाही तर आपण कसं असं माणूस आहोत त्याची खट्याखट्याच करणार माणूस आहोत आपण. हां मी राजू उत्तमराव चौथ मला विचारा, त्याची मी मुलाखत कुठे घेतली ग्रामपंचायतला. हां मग ते काय म्हणले त्याला 8 दिवसाला यायले 15 दिवसाला यायले. आता बोलतो का सप्त्यामुळे काय होते त्याचं फक्त ती अडचण होती सप्त्याची होती. आता सप्ताह झाला की नाही होऊन किती 15-20 दिवस झाले. मग आता का नालीला का अडचण आलेली आहे सांगा मला तुम्ही? काय अडचण नाही. ते नाली काय का मला एवढं सांगा. हे खराब पाणी आमच्या अंगणा पुढे आहे. अर्धी वस्तीमुळे त्याचा रोड आलेला. मात्र कसं आहे की हे दुर्लक्ष केलेलं आहे त्याने. त्याचं कसं क्षीरसागर मध्ये ग्रामपंचायतचा हा की कोणा आपल्या याचं आहे तर त्याची ते त्या व्यवस्था करून घेतली. इकडे कोणी मरो की काय जाऊ म्हणजे इकडे हा इकडे या दुर्लक्ष आहे. पारडी वस्ती आहे का? भरपूर घरं दिसायले. हो ना. मग मला सांगा त्याच्यामध्ये मराठी समाज आला पारदिवस्ती म्हणजे का स्वतःची पारदीचाच नाही तर सगळं समाज आला त्याच्यात. हा मग त्या सगळ्याची दखल घेतली पाहिजे. बरोबर आहे. कसं आहे कोणी असो 4 माणसं असो की 10 माणसं आपण हे शब्द करणार त्याच्या पुढे. हां न्यूज मराठी 24/7 नंबर 1 आलेला आहो. आणि या गावामध्ये जे मुख्य जे रस्ता आहे गावापासून ते शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन्हीला जोडलेला रस्ता अतिशय बेकार अतिशय खराब झालेला आहे. आणि या गावातील जे लहान लहान मुलं या रस्त्याने प्रवास करतात आणि अति धोकादायक म्हणलं हा एक दिवस आड करून पेट धरतो. या पेटच्या आगीमुळं विद्यार्थ्याला घातक आहे. म्हणून गावकऱ्यांचा आपण थोडा या DP बद्दल काही निवेदन दिले का? MSCBला काही मार्ग पाठपुरावा केला का हे आपण गावकऱ्यांना विचारू. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथे आज